विद्वान आहे, विद्वान आहे, विटेवरच्या मालकाकडे गेलाय. विटेवरच्या मालकासमोर त्यानं आपली अभ्यासाची ही सूत्रता सूत्रबद्ध दाखल केली. विटेवरच्या मालकानं सांगितलं माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला, अमकं पाहिजे, जा तुम्ही ज्ञानोबारायकडे जा. आणि विटेवरच्या मालकानं त्या व्यक्तीला स्वतःहून स्वप्नात दृष्टांत दिला आणि ज्ञानोबारायकडे जाण्यासाठी सांगितलं. ज्ञानोबारायांनी सुद्धा स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुकोबारायकडे जाण्यासाठी सांगितलं. तुकोबारायांनी मात्र प्रत्यक्ष 11 अभंग देऊन टाकले. काय त्यांचा महिमा सांगतोय. एकदा साधूंनी हातात धरलं, या साधूंची कृपा, साधूंचा अधिकार, साधूचा महिमा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा महिमा इतका टोकाचा असतो. उगा या चरित्रातून, या वाक्यातून ऐका. 11 अभंग देऊन टाकले. ते 11 अभंग वाचिल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, का हो तुम्हाला काही कळतंय? तुकोबारायला सांगितलं, तुम्हाला काही कळतंय? मी संस्कृत आस्कलित आहे, माझी प्रकांड विद्वान आहे संस्कृत मधला, मला वेदाचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराण माझ्या करतल आहे, आणि तुम्ही मला एक प्राकृत अभंग दिले. आणि एक नारळ देऊन टाकलं होतं. काय देता म्हणे तुम्ही मला? अहो विटेवरच्या मालकाने स्वप्नात दृष्टांत दिलाय, मला ज्ञानोबारायकडे पाठिलं, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी मला स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठिले, आणि तुम्ही प्राकृत अभंग देता. काय त्यांचा महिमा? वाक्य नीट ऐका. निळोबाराय का म्हणतात की संतांचा महिमा मी किती वर्णन करू? काय दिले मला तुम्ही? काय दिले? मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायांनी नमस्कार केला. महाराज मला एवढंच देता येते. आणि प्रथमतः मला असं वाटतंय की ज्ञानोबारायांनी तुम्हाला माझ्याकडे तरी कशाला पाठवा? ज्ञानोबाराय किती मोठे अधिकारी आहेत. काय ज्ञानेश्वरी होणे, तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी पाठवा तरी कशाला? ते किती मोठे आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांना भिंत चालवता येते एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा. रेड्याच्या मुखारविंदातून वेद वदवता येते एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा. आणि त्यांनी सामान्य तुकारामाकडे का पाठवावं? पाठवू द्यावं म्हणे त्यांनी. पण तुम्हाला तरी कळतंय का काय प्राकृत 11 अभंग दिली मला? हे तुमचे तुम्हाला परत, हा नारळही तुमचा तुम्हाला परत. पुढे ऐका काका. एक सामान्य व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोंडदेव. बापू त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडदेव. कोंडदेव एका चाराण्याचा अभ्यास नाही, बाकी क्षेत्रातला तिळमात्र अभ्यास नसल्यामुळं अहंकार पण नाही. बाबाजी अहंकार सुद्धा नाही, अहंकार सुद्धा नाही. कधी कधी लक्षात ठेवा, भक्ती संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण अहंकार नसलेल्या व्यक्तीला किंमत आहे. त्याला विवेक कमी असू द्या, पण अहंकार कमी असलेल्या माणसाला किंमत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, एखादी सून माहेरातून भरपूर द्रव्य आणती पण सासूला नीट बोलत नाही, आणि एखादी सून माहेरातून कमी द्रव्य आणती पण सासूचे हातपाय दाबीती, तिलाच किंमत आहे. ती आणीत असेल, भुईमुगाच्या शेंगा आणील, शेवाया आणील, काय तिकडचीच्या बापाची तर काय पिकते ते घेऊन येईल, गाडीभर आणील, पण सासूला जर किंमत देत नसेल तर सासू मनातून तिला मानित नाही. एखादीचं माहेर गरीब असेल, तिथून ती कमी वस्तू आणीत असेल, पण सासू सासऱ्याचा आदर करते ना, ती माणसं आवडतात. म्हणजे नम्रता आहे तिच्याकडं. कोंडूजी नावाचा एक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती, साधा व्यक्ती आहे, अभ्यासू फारसा नाही. पण एके दिवशी तुकोबारायच्या चरणावर त्या व्यक्तीने साष्टांग दंडवत घातला. गरीब माणूस आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि तुकोबारायांनी त्या व्यक्तीला ती 11 अभंग दिली, या पहिल्या आमच्या पाहुण्याने फेकून दिलेली. ज्ञानोबारायचा निरोप आला तुकोबारायला. का हो म्हणे, मी त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलं. तुकोबारायांनी तिकडे संदेश दिला, त्या व्यक्तीला तुम्हीच विचारा.
विचारलं का रे, तुला पाठवलं होतं ना तुकोबरायकडे? काय म्हणे ती 11 अभंग दिली प्राकृत, त्याच्यावर अजून 2 टाकली 13. मी त्यांची परत केली. काय मला एक नारळ दिलं? नको म्हणलं ते सन्मानातलं नारळ. ज्ञानोबरायनं सांगितलं, ज्या रती तुकोबरायाच्या आदराचा अवमान केलास त्या रती मी सुद्धा तुझा आदर करावा या लायकीचा नाही, तू निघून जाय. प्रकांड विद्वाने. ऐका कोंडोजीची कथा. कोंडोजी नावाच्या व्यक्तीनं तुकोबरायाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि तुकोबरायने त्या व्यक्तीने परत केलेली अभंग, ज्याला वेद आस्कलित पाठ आहे, पुराण आस्कलित आहे, शास्त्र आस्कलित आहे, एवढ्या टोकाला गेलेला व्यक्ती, त्याला दिलेली ती 11 अभंग जशाला तशी त्यांनी परत केली, ती फेकून दिली. ती अभंग तुकोबरायांनी कोंडोजींना दिली. आणि जो नारळ दिलता का, तोच नारळ तुकोबरायांनी कोंडोजींना दिला. दुसऱ्याच्या घरी राबणारा कोंडोजी नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात 1000 मोहरा निघतात. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. अहमदाबादीतला एक सोनार होता, अहमदाबादचा एक सोनार. त्या सोनाराने नवस केलता माऊली महावैष्णवांच्या दरबारात. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, माझी एक अडचण आहे, तुमच्यासारखी संत ती पूर्ण करू शकतात. आणि त्याच्या जीवनातली त्या अहमदाबादच्या सोनाराची ती अडचण नाहीशी झाली आणि त्यांनी 1000 मोहरा ज्ञानोबरायकडे सुपूर्द केल्या. आणि ज्ञानोबरायांनी स्वप्नात दृष्टांत दिला, ह्या सगळ्या हिऱ्याच्या मोहरा एका नारळात टाक आणि तो नारळ तुकोबरायकडे नेऊन दे. अगोदर आलेल्या विद्वान व्यक्तीला जो नारळ दिलता त्याच्यात 1000 मोहरा होत्या, 1000 मोहरा होत्या. पण ते वरच्या शेंडीवरच गेलं. वरून जे असतं ना, छिद्र करून टाकलेले होते, ते वरच्यावच गेलं. तोच नारळ ह्या कोंडोजी नावाच्या व्यक्तीला दिला. आणि 11 अभंगाचा साक्षात्कार सज्जनांनो ऐका. दादा पाटील, त्या 11 अभंगावर तुकोबरायाने सांगितलं तुम्ही चिंतन करा. आणि त्या कोंडोजीनं चिंतन केलं. देशातल्या एका नाविन्यपूर्ण राजाच्या घरची पूजा प्राप्त झाली. विश्वातला राजकीय क्षेत्रातला राजा, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्या घरच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजी नावाच्या व्यक्तीला प्राप्त झाला. ही कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाची ताकद आहे. निळोबाराय म्हणतात, विश्वातला त्या प्रांतातला अधिकारी व्यक्ती आलाय, पण अहंकाराचं टोक होतं. ही संत लोक कोणावरही कृपा करत नाहीत, कोणावरही उपकार करत नाहीत, कोणावरही मोठं करत नाहीत. मला एक सांगायच्यांचा महिमा किती. सामान्य कोंडोजी नावाचा व्यक्ती, दुसऱ्याच्या शेतात राबणारा व्यक्ती, तुकोबरायाच्या 11 अभंगाची प्राप्ती झाली, त्या नारळाची प्राप्ती झाली. ती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देवघरात पूजा करण्याचा मान कोंडोजीला प्राप्त होते. ही एकमेव ताकद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात एक सामान्य व्यक्तीला इतक्या उंच पदाला नेण्याची, इतक्या उंच स्तराला नेण्याची, इतक्या मोठ्या शिखरावर नेण्याची ताकद, एवढी मोठी व्याप्ती संतांची. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. फार मोठी विद्वत्ता. लोहगावला तुकोबरायाचं कीर्तन झालं. त्या परिसरातलं लोहगाव, काय महिमा या लोकांचा. कीर्तन आटपलं, गावातली लोक वाट लावत होती. आणि वाटे लावत असताना एक म्हातारी तुकोबरायाच्या दर्शना करता आली. किती मोठी असतात बघा ही लोक. म्हातारीनं तुकोबरायाचं दर्शन घेतलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुकोबरायांनी बघितले. आणि माझ्या देहूतल्या मालकांनी त्या म्हातारीला विचारलं, आजीबाई काय इच्छा आहे आपली? दर्शन घेतलंय तुम्ही हालत नाही, सारखं माझ्याकडे बघता, काय काय? त्या म्हातारीच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. दोन्ही हात हृदयावर ठेवून त्या म्हातारीनं एक शब्दाचा वर्षाव केला. तुकोबराय, तुम्ही आमच्याकडे 2 घास जेवण्यासाठी यावा अशी माझी इच्छा आहे. आवाज. सामान्य म्हातारी, दुसऱ्याच्या शेतात काम करणारी बाई. अधिकार किती असतो लोकांचा बघा. सामान्य बाई.
ब्राह्मण स्त्री आहे, काय हरकत नाही माय, येतो तुझ्याकडे. पण आज तुम्हाला जेव घालण्यासाठी माझ्याकडं गव्हाचं पीठ नाही, माझ्याकडं रवा नाही, माझ्याकडं तेल नाही, माझ्याकडं साखर नाही, माझ्याकडं तांदूळ नाहीत. कधी यावं तुझ्याकडं? पुढच्या 15 दिवसात या गावातल्या वारकऱ्याकडे मी तुम्हाला निरोप देते, तुम्ही या आणि तुमच्या योगानं माझ्याकडं 5-4 ब्राह्मण जेवावी अशी माझी इच्छा आहे. तुकोबाराने सांगितलं काय हरकत नाही, तुझ्या अंतकरणातला तो मानस या 15 दिवसात पुढच्या पूर्णत्वाला जाईल. आणि तो योगा आला. काबाड कष्ट केले त्या म्हातारीनं आणि 5-10 लोकांपुरता शिदा काका तिनं जमा केला. एका वारकऱ्या हाती तुकोबारायला निरोप दिला. शक्ती किती मोठी आहे लोकांची. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रीत्यर्थाचा कार्यक्रम आहे, असे राजकीय क्षेत्रातलं या परिसरातलं एक तात्विक सात्विक रत्न वैवृद्ध तपोवृद्ध आदरणीय नाना या ठिकाणी आलेले आहेत. नानांना पुन्हा कोटी कोटी शुभेच्छा. एक मुद्दा तुमच्या पुढे कोंडोजींचा मांडला, दुसरा ह्या एका माथारीचा मांडेल आणि एक 10-15 मिनिटात मुद्दा मांडेल. मग तुमच्या बाकीच्या सत्काराला मी तुम्हाला सुट्टी देतो. माथारीनं तयारी केली. बसा आता. निरोप आला तुकोबारायला वारकऱ्या हाती. महाराज त्या म्हातारीनं सामुग्री तयार केली जेवण्यासाठी, आपल्याला उद्याला यावं लागतंय. संध्याकाळी तुकोबाराय हजर. तुकोबारायनी येता येता सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भगवंतावर ज्यांची निष्ठा आहे असे सात्विक 5-10 ब्राह्मण सुद्धा तुकोबारायनी आमंत्रित केले. सकाळचे स्नान आटपली, पूजापाठ आटपला, नित्यनेम आटपला आणि तुकोबारायनी त्यांना सांगितलं, जा बाबा जा, मी येतोय पाठीमागून, जा. म्हातारीची इच्छा आहे 5-10 ब्राह्मण जेव्हा तुकोबाराय जेव्हा जा. त्याच्यातली 4-2 ब्राह्मण म्हातारीच्या घरी गेले. त्या दिवसाच्या अर्ध्या रात्री इतका पाऊस झाला, मला वाटते त्याच्यातला अर्धा घंटा जर आता पडला तर महाराष्ट्र सुखी होईल. त्याच्यातला अर्धाच तास पडावा, तिथं जितका पडला तितका. तो एवढा पाऊस झाला. या म्हातारीचं घर अशा एका श्रीमंत व्यक्तीच्या बाजूला होतं की त्या व्यक्तीची 2 मजली भिंत होती, माडी होती, मोठी मोठी दगडाची पाषाणाची भिंत. आणि ती भिंत अर्धी कोसळली आणि तिची पूर्णी म्हणायची. जुनी माणसं त्याला मध्ये जे भरतात त्याला पूर्णी, हे जीनच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही. ती एकीकडची भिंत, तिचा बाकीचा सगळा कोपरा ढासळत गेला आणि ती भिंत लटकली. ती 2-4 ब्राह्मण परत आली. तुकोबारायला सांगितलं, महाराज म्हातारीचा स्वयंपाक पूर्ण झालाय, पण त्या घरात जेवणं म्हणजे आपल्याला तात्काळ मसन वाट्यात प्रवेश केल्यासारखं होईल. यमाचा आदेश आपल्याला आला असं समजा. त्या म्हातारीच्या घरी आपण जेवू शकत नाही. तुकोबारायने सांगितलं, जा रे. अरे मी सांगतोय तुम्हाला, ऐका रे बाबा. भगवंतावर श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा. आपण विटेवरच्या मालकाचे, काशीतल्या मालकाचे भक्त आहोत. बसा जेवायला, टाका आसनपट्ट्या, लावा पानं. तुकोबारायच्या शब्दा करता ही सगळी ती म्हातारीच्या झोपड्यात गेली. पण प्रत्येकाचं अंतकरण असं लफलफ करत होतं. ही भिंत कधी पडल आणि या झोपड्यावर पडल्यावर आपण वाचणार नाही. तुकोबाराय आले. तुकोबारायने त्या भिंतीकडे बघितलं होतं. त्या भिंतीचा एक कण कण असा खाली पाण्याच्या यानं निष्ठत होता. तुकोबारायने विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा, लोकाच्या शेतात काबाड कष्ट करणाऱ्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील माऊलीच्या अंतकरणात सात्विक 4 ब्राह्मण जेवावे, सात्विक वारकरी जेवावा. तंबाखू खाणारा वारकरी जेव घालायची इच्छा नव्हती तिला. बिडी वाढणाऱ्या वारकऱ्याला जीव घालायची इच्छा नव्हती. हो, म्हणजे हे वारकरी नसतात पण वारकऱ्यात येत असतात अशी लोक. अशांना इच्छा नव्हती तिला. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी, तंबाखू न खाणारा, अध्ययन करणारा व्यक्ती, बिडी सिगारेट न वाढणारा,
असा आध्यात्मिक व्यक्ती तिच्याकडे जेवावा, असं तिचं मानस आहे. तिचा सुदाम आहे. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे पैसा. तिनं कष्टातून प्राप्त केलेला पैसा अन्नदानात खर्च करते. आणि देवा खाऊ दे रे या 4 वारकऱ्यांना, देवा खाऊ दे रे आध्यात्मिक 4 लोकांना. सात्विक, सदाचारी, पुण्यशील, वेदाचं अध्ययन करणारी, पुराणाचं अध्ययन करणारी, शास्त्राचं अध्ययन करणारी ही सात्विक लोक आहेत. देवा खाऊ दे रे, खाऊ दे, खाऊ दे. आणि सगळीजण जेवायला बसली. म्हातारी आग्रह करत होती. ते आग्रह करत असताना ही माणसं तुकोबारायच्या बाजूला आहे त्याच्याकरता जेवत होती. पण यांचं सारखं लक्ष त्या झोपड्यात बसल्याच्या नंतर ती दगडं आठवत होती. याच्यातला एक दगड जर पडला तर 2 माणसं मरतील. मोठी मोठी दगडं होती. कसं करावं, काय करावं, पटपट पटपट जेवणं आटपीत होती. सगळ्यांनी हात धुतली आणि लागलीच तुकोबारायने सांगितलं आता मंदिराकडे जा. निघाली ती मंदिराकडे. पण मंदिराकडे जात असताना यांच्या मनात आलं तुकोबाराय तरी का उठत नसतील, यांनी तरी जीव मुठीत कशा करता धरावा, काय त्यांचा महिमा सांगतोय, काय गरज असेल तुकोबारायला एवढी. जेवण आटपलंय, आपलं आपलं निघावं, म्हातारीला दिलेला शब्द पूर्ण केलाय, निघावा आता निघावा. पण तुकोबारायला त्या म्हातारीनं सांगितलं महाराज बाजूची भिंत पडायला झाली, तुम्ही लवकर बाहेर निघा. तर तुकोबारायनं सांगितलं माय यजमानावर जो पुरेपूर कृपा करतो का त्याला वारकरी म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला ब्राह्मण म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला वक्ता म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला पक्वाद्या म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला संप्रदायातला गायक म्हणतात. आणि यजमानाचा एका तिळाचा विचार न करता पाकिट घेऊन धाब्यावर जेवायला जातो का त्याला हरामखोर म्हणतात. विठाला 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 एक वारकरी जेवावा, 5-4 वारकरी जेवावा, सात्विक सदाचारी ब्राह्मण जेवावा, हे तुझं मानस आहे ना ग बाई. बघ एक लक्षात ठेव, आम्ही सुद्धा विटेवरच्या मालकाचे भक्त आहेत. आम्हाला जेव घालणारी यजमान म्हातारी आमच्या देखता तिनं 2 घास खावा ही सुद्धा आमची इच्छा आहे. आणि तुकोबारायनी स्वतः तिच्या घरातलंच पान तिला टाकलं आणि वाढून घे पदार्थ. तुकोबारायच्या सानिध्यात तिचा हात चळचळ कापत होता. पण तुकोबारायचा आदेश म्हणून तिनं पात्रातली पोळी घेतली, भाजी घेतली, त्या पानावर भात घेतला आणि तुकोबारायकडे बघत खाली मान घातली आणि ती निमूटपणे तिनं प्रसाद सेवन केला. तुकोबारायने त्या म्हातारीच्या हाताला धरलं नाना आणि बाहेर काढलं. गावातली 5-4 वारकरी बोलवली आणि त्यांना सांगितलं बाबा रे हिच्या घरातलं संपूर्ण साहित्य आता खराब होते, हे सगळं बाहेर काढा. बाहेर काढलं ते साहित्य, म्हातारीला बाहेर काढलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा माझ्यामुळं तुला ही भिंत थांबवावं लागली रे, आता तुझं सुदर्शन काढून घे. त्यावेळेला विटेवरच्या मालकानं त्या भिंतीला लावलेलं सुदर्शन काढलं आणि धाड 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 त्या श्रीमंताची भिंत पडली. आणि जाता जाता तुकोबारायनी मंदिरामध्ये काही ठराविक श्रीमंत बोलवली आणि त्यांना सांगितलं गरीब म्हातारी आहे, वारकरी संप्रदायावर तिचं प्रेम आहे, आध्यात्मिक लोकावर तिचं प्रेम आहे. गावातल्या श्रीमंत मंडळींनो तिची निवाऱ्याची व्यवस्था करा, तिची निवाऱ्याची व्यवस्था करा. मला असं वाटतंय तुकोबारायनी त्या काळात घरकुल योजना राबवली. तुकोबारायनी सात्विक आणि सदाचारी गरीब लोकांना गावातल्या श्रीमंत लोकांनी मिळून घरं द्यावा, ती तुकोबारायची योजना आता शासन राबवतंय. विठाला विठाला चांगल्या सात्विक 10-5 कौलाच्या 50 कौलं लावलेल्या एका सदाचारी घरामध्ये म्हातारीला सुपृत केलं. तुकोबाराय निघून गेले. माझे निळोबाराय म्हणतात विश्वातली कुठली जरी शक्ती असती तर ती भिंत थांबत नव्हती, त्या म्हातारीचा नेम कडीला जात नव्हता. ही एकमेव ताकद तुकोबारायची आहे. विटेवरच्या मालकाला सांगितलं आणि विटेवरच्या मालकानं सुदर्शन लावून भिंत थांबवली. ही ताकद तुकोबारायची आहे, म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात. खूप छान एक पुरावा मांडतो तुमच्या पुढं. मला असं वाटते नानांना आज खूप ठिकाणी जावं लागेल.
खूप ठिकाणी अशी कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी असतील त्यांची. त्यांचाही अमूल्य वेळ आपण घ्यायचा नाही, तुमचा पण घेत नाही. मोठी माणसं आहात तुम्ही. 100 गिरगाव करायला आवताला जुपताल इतकी मोठा लिहित तुम्ही, आणि तुमचा वेळ कशाला घ्यायचा कशाला. आणि गाफील पण सांगणार नाही, चांगलंच सांगेल थोडा वेळ. वक्त्याने दादा पाटील चुकीचं नाही बोलायचं. एखादा वक्ता अध्यात्माच्या व्यतिरिक्त कीर्तनात बकबक करीत असेल तर श्रोत्यांचा अपमान करायला, आणि त्या अपमानानं त्या वक्त्याचं सगळं पेटून जाईल. विठाला बापू एक अगोदरचा पुरावा सांगितला कोंडोजींचा. दुसरा पुरावा ही लोहगावची म्हातारी, आणि अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला. आता अत्यंत गरज पावसाची. नैनितालच्या अरण्यामध्ये स्वामी राम गेले. स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 आद्यगुरु शंकराचार्य पद त्यांच्याकडे होतं. पटाडे बापू, रामबाबा. 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य. स्वामी राम फार मोठं पद असतं ते, आध्यात्मिक क्षेत्रातलं फार मोठं पद. हे पद पैसे देऊन भेटत नसते. तसं कोणतंच पद राजकारणाच्या बाबतीत आता इथे मोठी दिग्गज लोक आहेत, त्याच्यावर मी बोलणं म्हणजे आडत दुकानदाराला झाडून काढणार नेणं शिकीनं, तुम्हाला ते शिकवणं. म्हणजे राजा सुद्धा पैशानं होता येत नाही, त्याला राजाश्रयच लागतो. राजाश्रय. एखादा मला विचारीन, ग्रामपंचायतला एका माणसानं 4.5 कोटी खर्चिले, पण एक पण सदस्य झाला नाही त्याचा. उगच एखादा आता इतके कॅमेरे चालू येते, ह्या कॅमेऱ्याला पुन्हा लेकरवाळा कॅमेरा, त्याला त्या कॅमेरा असून पुन्हा मोबाईल कोचला त्याच्यात. तुमचे कॅमेरे पण लेकरवाळे आहेत. चांगले प्रचार करतेच संप्रदायाचा बिचारे, आपण कशाला त्याच्या विरोधात जायचं. कॅमेऱ्यावाल्याचा कटाळा कीर्तन करायला त्या दिवशी यावा, त्याचा अभ्यास कमी होईल त्या दिवशी. कीर्तनकारानं इतका अभ्यास करायचा, किती 100 कॅमेरे लावा, भ्याचच नाही. अभ्यास कमी झाल्यावर मग अडचण येते. इथं कीर्तन केल्यावर आता करमाडमध्ये कोणतं करू, त्यानं भ्याचं. अभ्यास करणाऱ्या कीर्तनकारानं भ्याचं नाही. आणि ज्या दिवशी अभ्यास कमी होईल त्या दिवशी आपला पटकान उपरणं घरात ठेवायचं. चालले कापूस खुरपायला. विठाला विठाला काही ही सगळी गोष्ट प्रारब्धानं मिळत असते. राजाश्रय. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, यया नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. भगवान सांगतात अर्जुना, राजा होणं एक विभूती आहे. भला तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल, या भारत देशातलं सर्वोच्च पद असेल, ती एक विभूती असते. होता येत नसते कोणाला. ह्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या मालकानं अधिष्ठित केलेल्या आहेत, त्यानुसार होता येत असतात. मी किती जरी ग्रंथ पाठ केले तर मला शंकराचार्य होता येत नाही. आता तर होताच येत नाही, कारण मी बाहुल्यावर उभं राहिलो होतो, मला नाही होता येणार. पण शंकराचार्य पद एका व्यक्तीला, स्वामी राम नाव आहे त्यांचं, स्वामी राम. 1949 ते शंकराचार्य झाले, आणि 1951 त्यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा देऊन टाकला. सामान्य पद नाही. नैनितालच्या अरण्यामध्ये फिरत असताना त्यांना एका स्त्रीची महती मिळाली. एका स्त्रीचं नाव आहे मा भगवती, आणि एका स्त्रीला नावानं बीबी म्हणायची. ती एका दर्ग्याची उपासक होती. तो दर्गा होता दिल्लीपासून 120 मैलाच्या अंतरावर. मैल किती अंतराचा असतो हे मला तरी वाटतंय आताच्या शाळेत शिकणाऱ्याला मैल कळत नसतो. तुम्हाला जुनी भाषा कळणार ना. विठाला विठाला 120 मैलाच्या अंतरावर आग्रा नावाचं शहर आहे. त्या शहरात एक दर्गा होता. त्या दर्ग्यामध्ये एक बीबी नावाची, तिला बीबी म्हणायची. बीबी म्हणजे माताजी.
नैनितालच्या अरण्यातून एक शिखर ओलांडीत 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 चालत चालत आग्र्याला स्वामी राम आले. शंकराचार्य सामान्य व्यक्ती नाही. काय त्यांचा महिमा सांगतोय. स्वामी रामांना माता भगवती नावाची एक साध्वी स्त्री, ही प्रापंचिक होती. तिनं विश्वभ्रमण, आता ती म्हणणं सुद्धा मला पाप लागतंय. त्यांनी विश्वभ्रमण करण्याचं आपल्या पतीला सांगितलं, आपल्याला विश्वाचं भ्रमण करायचंय, तीर्थयात्रा करायची आणि आपण दोघं निघू. पण दोघांनी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. तिनं त्या दिवशी नवऱ्याला भाऊ मानलं आणि नवऱ्यानं त्या दिवशी तिला बहीण मानलं. सामान्य ताकद नाही हो. कीर्तनात बोलणे इतकं सोपं नाही, हे अंमलात आणल्यावर कळतंय. आणि दोघं पती पत्नी बहीण भाऊ या नात्याने यात्रा करत होते सानिध्यात. तेव्हा भगवती मातेनं तिला एक दुसरे आनंददायी, एक आनंद माता म्हणून तिला एक नाव पडलं. आणि तिनं स्वामी रामांना सांगितलं, अरे राम, तू मला काय मानतो रे? ती भक्ती संप्रदायात होती. भक्ती संप्रदाय त्याला म्हणायचं ज्याच्यात नम्रता शिकवल्या जाती, तो वारकरी संप्रदाय. नम्रता शिकवल्या जाती, वैराग्याचं शिखर गाठलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्या तुकोबरायच्या वर्णनाच्या बाबतीत ज्या वेळेला निळोबराय व्याख्या करतात, त्यावेळेला तुकोबरायचा अधिकार जर पाहत गेला तर एके दिवशी आवलीला सांगितलं, आवली म्हणजे पत्नी, आवले या घरातल्या सगळ्या वस्तू दान कर. ज्या वेळेला तुकोबरायने दौंडी पिटवली, माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जा, त्यावेळेला तुकोबरायच्या चुलीतली राख सुद्धा 2 संन्याशांनी नेली. त्या संन्याशांच्या लक्षात आलं, अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या चुलीतली राख जर आपण अंगाला लावली तर आपण संन्यास धर्मात काटेकोरपणे जपू शकतो. इतकी तुकोबरायच्या चुलीतल्या राखीत इतकं वैराग्य होतं. टोकाची लोक होती. तशी ती आनंद माता होती. तिनं सांगितलं, स्वामी राम, अरे माझ्या कर्तव्यावर, माझ्या कर्मावर, माझ्या चारित्र्यावर, माझ्या आचरणावर, माझ्या भक्तीवर तू एवढा मोठा स्तुती सुमन टाकतोस. तू लक्षात घे स्वामी राम, तुम्ही एकदा आग्र्याला जा. आणि स्वामी राम आग्र्याला आले. अशीच माझ्यासारखी एक तिथे एक माऊली आहे. आणि आग्र्यात आल्यावर स्वामी रामांनी विचारलं एका व्यक्तीला, का हो, अशी आग्र्यात एखादी स्त्री आहे का की तिचं दर्शन मी घ्यावं? ज्याला विचारलं त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याचा उजवा हात असा पुढं होता. हात असा पुढं केलेला व्यक्ती, त्या व्यक्तीनं सांगितलं, महात्माजी, तुम्हाला जिचं दर्शन घ्यावं वाटते त्या दिशेनं जा. तिथं सूर्याचा प्रकाश नाही, म्हणजे ऊन नाही. नेमकं तिच्या दर्ग्यावर ढग आलेला होता आणि ती बाहेर बसली होती साधना करीत. तिला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. सांगितलं कोणी? एक हातात काठी आहे, कमरेला पांढरं धुडकं बांधलेलं आहे, उपरनं धोत्राचा तुकडा आणि उजवा हात पुढे. स्वामी रामांनी विचारलं, तुमच्या हातात काठी, हात पुढे कशा करता? काही नाही, समोरच्या घरी कांती भिक्षा मागायची. त्याचा नियम होता, तळ हातावर जितका भात किंवा चपाती बसल, भाकरी बसल, तितकीच एका घरी मागायची आणि ती दुपारी सूर्य ढळल्याच्या नंतर खायची. उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तितकीच मागायची. आणि त्यानं स्वामी रामांना सांगावा, आमच्या ह्या आग्रा नावाच्या नगरीत जिथं सूर्याचा प्रकाश थांबलाय तिथं ती बाई सापडेल. काय व्याख्या असेल लोकांची, काय बुद्धी कौशल्य असेल, काय अधिकार असेल या लोकांचा. आणि स्वामी रामांनी आकाशाकडे बघितलं, ज्या दिशेनं सूर्याचे किरण तारतात, ज्या दिशेनं सूर्याचे भास्कर तेजो लवे आडसरा अति भवे. आडसर म्हणजे अडथळा, त्याच्या किरणाला ज्या दिशेनं अडथळा येतोय त्या दिशेला स्वामी राम निघाले आणि पाहिली. तिला म्हणले, बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. वळून पाहिलं, या स्वामी राम या. महाराज, इतकी अंतर्ज्ञानी स्त्री होती की तिनं वळून पाहिल्याबरोबर स्वामी रामांचं नाव घेतलं आणि स्वामी राम तिच्या दर्ग्याच्या सानिध्यात मांडी घालून बसले. पण स्वामी रामांच्या लक्षात आलं, हा दर्गा आहे, हा दर्गा आहे. याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका ग्रंथाचा अधिकार घ्या.
आजही अशी काही दर्गे येत, त्याला नाव दर्ग्याचं आहे, आज देव वेगळा आहे. आज असे काही दर्गे येत, त्याला नाव देवाचं आहे आणि कोटीनं बोकडे कापल्या जातात. हो, आठवलं म्हणून सांगतोय. देव कोणते असू द्या, पण त्या देवायला बोकडे आवडते, ज्या देवायला कोंबडे आवडते, किमान त्या देवायच्या पुढे तुमचे पवित्र कपाळ आपटी जाऊ नका, इतकं तरी ध्यानात ठेवा. कारण बोकड्या हा इतका निर्लज्ज प्राणी आहे बाबाजी, इतका निर्लज्ज प्राणी, इतका निर्लज्ज प्राणी की त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी आहे मी, तुम्ही पण शेतकरीचे. तर ज्याला तिसऱ्या दिवशी ज्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही त्याला बोकड म्हणतात. आणि हा बोकड ज्या देवाला आवडतो तो देव किती हरामखोर असेल याचा तरी विचार करा ना. याला बी टाळ्याच वाजवायले. आणि तितक्या नालायक देवाच्या पुढे जे पाया पडते ते भक्त पण किती भडवे असतील याचा पण विचार करा ना. स्वामी रामांच्या मनात एक विचार आला, आपण जिला बीबीजी म्हणतो ही एका दर्ग्या पुढे, त्या दर्ग्याच्या आत असणारा व्यक्ती एक दंडी संन्याशी होता. आणि त्या संन्याशाच्या अंगावर समाधी करण्याच्या ऐवजी कबर तयार केली ती. आणि त्या महात्म्याची सेवा करणारी ही स्त्री. स्वामी रामांनी विचार केला, मग आनंद मातानी आपल्याला जिच्याकडे पाठवलं, कांती करतल भिक्षा मागणाऱ्यानं हिची महती सूर्याच्या प्रकाशात मोजावी अशी या स्त्रीची महती आहे. पण ही एका दर्ग्याची उपासक आहे. आपण काय म्हणून हिला शरण जावं, काय त्यांचा महिमा सांगतोय रामकाका. आणि स्वामी रामांनी तिला विचारलं, बीबीजी एक इच्छा आहे माझी. काय इच्छा? पावसाळ्याचे दिवस होते, 26 दिवस पावसाचा थेंब नव्हता. तो काल कोणता होता मी नंतरच्या कीर्तनात सांगेल. ते वर्ष कोणतं होतं ते पुण्याच्या कीर्तनात सांगेल. कारण जोपर्यंत वाचित नाही तोपर्यंत बकबकच करणार नाही गिरगावकर. मी शोध घेईन त्याचा. 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता, थेंब. त्या प्रांतात चालत असताना स्वामी रामांनी त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणली. आणि स्वामी रामांनी त्या दर्ग्याच्या उपासक बीबीला सांगितलं, बीबीजी कृपा करिये, कृपा करिये. हिंदीत बोलत होते ते, मला काही हिंदी नीट येत नाही त्याच्यामुळं मराठीतच सांगतो. जिला पिठलं येत नाही का तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरडे करूच नाही, पिठाचा नाश होत असतो. गौऱ्या लावता येणं तुला, कशाला धिरडे करायली मंजुळा तू. हो, काही काही आपल्याला नीट मराठी तिनं तितकंच बोलायचं, कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. हिंदीत बोलायचे ते उत्तर भारतातले लोक होते. बीबीजी कृपा करा, मी एक आपल्याकडे काम घेऊन आलोय. या प्रांतात गेल्या 27 दिवस झालं पाऊस नाही. शेतकरी राजा बेचैन आहे. साधने करता बसलेली दर्ग्यातली उपासक सात्विक सदाचारी ती स्त्री तिनं मांडी खालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकितला. आणि त्या रामांना सांगितलं, स्वामी राम तू शंकराचार्यस, तुला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेनं चिमटा वाजव. आणि स्वामी रामांनी गोल चिमटा वाजित वाजित एक गोल यानी तानिंच भव सकला तिस्तन्मिद्यायम दिशा काले भव सर्वास्तितम पूर्ण मिच्छते न सर्वस्थित, असं गोल एक चक्कर चिमटा वाजून मारली तर त्या प्रांतात 1 तास पाऊस पडतो, 1 तास पाऊस पडतो. शेवटी स्वामी रामांनी तो चिमटा कपाळाला लावला आणि त्या दर्ग्यातल्या उपासक बीबीला नमस्कार केला. महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल, काय ताकद असेल. मला असं वाटतंय असे जर हजारो महाराज एकत्रित आले आणि त्यानं वरी पाहिलं पाऊस पाळला तर लोक त्याला गाड्यात नाहीत बसू द्यायचे, डोक्यावरच घेतील. पण याच्यासाठी पाकिटं जमत नाहीत घ्यायला. मग पाऊस पडत असतो. हे पाकिट आहे ना सगळं मातीत घातलं. विढाला विढाला 27
केलं स्वामी रामांनी, चिमटा वाजला, 2 वर्षाचे शंकराचार्य, आणि त्या प्रांतातला शेतकरी राजा सुखी झाला। ही स्वामी रामांची आणि त्या उपासक स्त्रीची, त्या नैनितालच्या आनंदमाई मातेची कृपा, एवढी मोठी शक्ती मोठी, म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात 7 ते 8 मिनिटात एक पुरावा सांगतो आणि माईक कार्यकर्त्याकडे देऊन टाकतो। बघा काही लोकांचं वागणं, वैराग्यावर किती पकड आहे काही लोकांची। निमकरोली नावाचा एक महात्मा आहे, कधी कधी या भारत देशातल्या संतांची चरित्र वाचा। हे आकाशाच्या पोकळीला लाजवील, सूर्याच्या किरणाला लाजवील, सागराच्या विशालत्वेला लाजवील, ह्या वाऱ्याच्या भरभराटीला लाजवील, इतकी व्यापकता संतांच्या चरित्रात आहे। एक आत्मिक समाधान देणारं चरित्र संतांचे। आपण भांगाऱ्याची चरित्र वाचितो मोबाईलवर, याला त्याला चॅटिंग करतो रात्री 2-2 वाजूस तर, जे सकाळी पाणी नेत नाही त्याला। काही गरज नाही। मला असं वाटतं रिकाम्या माणसांना वेळ देणं म्हणजे विटेवरच्या मालकांनी गुन्हा केलाय, काशीतल्या मालकांनी गुन्हा केलाय, आपल्याला मानवी शरीर दिले। मृदंग क्षेत्रातला असेल, त्यांनी विश्वात गाजलेल्या अधिकार संपन्न लोकांचा आदर्श वाचायचा। उदाहरणार्थ शंकर बापू आपेगावकर असतील, की ज्यांनी मृदंग अमेरिकेत वाजवला। या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं रत्न शंकर बापू आपेगावकर। अजून काही लोक आहेत, आशांचं वाचायचं। गायन क्षेत्रातली ह्या पाठीमागच्या आमच्या लोकांनी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगाला स्वर देणारी लोक बघा। मी एक अशी व्यक्ती पाहिली, आळंदीतून ज्ञानोबारायची पालखी उचलली, देहूतून तुकोबारायची पालखी उचलली, की पंढरपुरात टेकेपर्यंत आज म्हणलेली चाल उद्या येऊ द्यायची नाही। 1400, 1500 त्यांना चाली पाठ संप्रदायातल्या या लोकांचं बघायचं। आम्ही कीर्तन करतो, आम्ही पुराण वाचा, शास्त्र वाचा, वेद वाचा, साधू संतांचे चरित्र वाचा आणि लोकांच्या पुढे मांडा। कशाला व्हॉट्सअप खेळतो बाळ्या? इतका गुंतून जाशील व्हॉट्सअपमध्ये, इतका गुंतून जाशील त्या मोबाईलमध्ये, की वाघुरीत ससा अडकल्यावर जितकं तडफडतंय तितकं हातपाय आवळून घेते, तितका तुला दक्षिणेचा राजा आवळीन, इतके करकुंडे पडतील की कोण्याच दवाखान्यात तो इलाज होणार नाही। बुद्धिवान आहात आपण। विटेवरच्या मालकाने आपल्याला हे मेमरी कार्ड दिले। एक जण म्हणला मोबाईल लय विद्वान आहे। मी म्हणलं मग मोबाईल तयार कोणी केला? विद्वान माणसानं। मग विद्वान मोबाईल जर ज्या माणसाला तयार करता येतो, तर तो विद्वान माणूस ज्यानं तयार केलाय ते पंढरपुरातला किती विद्वान असेल? काय विद्वत्ता असेल? त्या कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, हे कॅमेरे असतील, हे नाना प्रकारचे काय हे सगळं असेल। मी बोलत असताना आवाज तुमच्यापर्यंत येते। ही तयार करणारी या देशातली माणसं आहेत, तर यांना तयार करणारा किती विद्वान असेल? कल्पना करा ना, किती कल्पना करा। त्याचं कधी कधी चरित्र वाचा संतांचं। निमकरोली नावाचा एक महात्मा आहे, मी मगाशी बोलून गेलो। महाराज निसर्ग त्यांचा ऐकतो जे याला वाटले नाही त्यांना। मी असं म्हणणार नाही मृदंगाचार्य महाराज, असं म्हणणार नाही दादा पाटील भगवान महाराज, आपण संसारिक माणसं आहोत, त्याबद्दल मी म्हणणार नाही। पण त्या टोकाला गेलेली माणसं ती माणसंच असतात। आपण शिवाय काही जरी झालं तर आपण प्रपंचाचे दास आहोत। ज्याने लग्न नाही केलं ते पण, ते जर याच्यात गुंतले असतील तर ते पण त्याचेच दास। फक्त फरक इतका आहे, ते बावल्यावर उभे राहिले नाही आणि आपण राहिलो, त्यांनी कोणीच सोडला नाही। द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची। ऐसा कोणी धावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, ऐसा कोणी धावा हे जया नावडे। देहूतले मालक म्हणतात दाखवा रे दाखवा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन। ठीक आहे,
आपल्याला सगळ्याला बायका आहेत गथुडे घरी नेऊन टाकू, ज्यायला नाही ते बी गथुडे नेऊन टाकायलेत, ते मेल्यावर भांडणं लागायलेत. विठाला विठाला गथुडं न नेणाऱ्या ताकद होती पाऊस पाडण्याची. अजून एक पुरावा ऐका. पुढाऱ्याचे मिनिटं महाराजाचे मिनिटं मोठाले असते, पण मोठा करीत नाही. वेळ अमूल्य, मोठी मोठी लोक बसलेत. नाही नको, सत्काराचे कार्यक्रम आहेत. मोठे लोक श्रद्धेनं सगळे नानांना भेटण्याकरता आलेत. सगळ्याला 2-2 मिनिटं वेळ मिळावा याच्या. हां, रामकृष्ण हरी. अशी कशी आजी होती हो तुमची, तुमचं नाव राम ठेवलं तिनं. विठाला विठाला निमकरोली नावाचा संन्यासी आहे, महात्मा आहे. पांढऱ्या वस्त्रातला संन्यासी ब्रह्मचारी. हिमालयाच्या पायथ्याला एकदा आले. तिथून एक उंच शिखर आहे. मला वाटतंय त्याला हल्लीच्या विज्ञानाच्या प्रचलित भाषेत एव्हरेस्ट शिखर असं म्हणतात. एव्हरेस्ट शिखर. ह्या शिखराच्या पायथ्याला काही दिवसाचा त्या महात्म्याचा मुक्काम आहे. उंच शिखर आहे, उंच. आणि पठाडे बापू त्या महात्म्याच्या भेटी करता एक फार मोठा बिल्डर गेला, गुत्तेदार गेला, असं त्या पुस्तकात नमूद आहे. ते सांगतोय तुम्हाला. भेटी करता गेले. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, त्याच्यावर 2 ते 2.5 वर्षाला या पवित्र देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. तो कालचा दिवस आहे, 15 ऑगस्ट. या पवित्र देशावर तिरंगा फडकला. त्याच्यावर 2-2.5 वर्षाच्या नंतर एक फार मोठा व्यक्ती त्या काळातला, शब्द चुकून गेला माझ्याकडनं, स्वातंत्र्यानंतरची गोष्ट, या पवित्र देशात वावरणारा एक अर्थसंपन्न कर्तव्यनिष्ठ उद्योगरत्न या देशाचं निमकरोली महात्म्याला भेटी करता गेलं. आणि जाता जाता त्यांनी नेलं एका सुटकेसमध्ये या देशातले प्रचलित पैसे नेले. चलित पैसे नेले. अचलित कोणते? बदललेल्या नोटा. अचलित पैसे कोणते? 20 पैसे, 10 पैसे, हे जुने पैसे. अचलित, चलित प्रचलित पैसे, चालून आणं. एक सुटकेस भरून कागदी पैसे नेले, रुपये नेले. महात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे ते देऊन टाकले. सुटकेस उघडीस महात्म्यानं. काय त्यांचा महिमा सांगतोय. सुटकेस उघडल्याच्या नंतर त्याच्यातून कोरे करकरीत बंडल काढले. ते पिना मारलेले असतील का रबर लावलेले असतील का कागदाचं शील असेल ते फोडून टाकलं आणि ते सगळे असे खाली आथरले. मंडळ केलं त्याचं, आथरले खाली. आणि निमकरोली महात्मा त्याच्यावर मांडी घालून बसले. तर मांडी घालून बसल्याच्या नंतर त्या पैशाला फोडून, त्या पैशाला छिद्र करून 2-3 काड्या वरी आल्या आणि त्या काड्या निमकरोली नावाच्या महात्म्याच्या मांडीला टोचल्या. त्याच्यातले खडे पण 2-3 वरी टोक काढून आले आणि ते मांडीला टोचले. ते सगळे पैसे जमा केले आणि धुनी नव्हती तिथं. लागली तशी 2-4 दगड जमा केले, त्याला कडेनं लावलं आणि त्याच्यात ती सगळी पैसे टाकणार आणि दगडावर दगड हाणून ते पैसे पेटिणार. तेवढ्या अवकाशात तो गुत्तेदार, तो बिल्डर ओरडला, महाराजजी. ते म्हणजे काय झालं तुला ओरडायला? कशाला ओरडायला? अहो हे पैसे आहेत, हे नाणं आहे देशाचं, ही लक्ष्मी आहे देशाची, ही जाळता कशाला? ते म्हणले लक्षात घे, बसायला गेलो तर नरम नाहीत, बसायला गेलो तर नरम नाहीत. मग एक काम कर, मला 1 किलो भर फळं आणून दे. त्यांनी सांगितलं इथून फळं आणायला जायला 4 दिवस लागतात आणि 4 दिवस वापस यायला लागतात आणि 8 दिवसात फळ राहणार नाही.
मी कसा येऊ शकतो? मग एक लक्षात घे, एवढे तू बॅग भरून आणलेली पैसे जर मला फळं देत नसतील, मला नरम अंथरूण म्हणून उपयोग देत नसतील, मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला धुनीची गरज आहे, याचा जर शेकाटा घेत येत नसेल तर हे पैसे काय कामाचे? नाही म्हणे, हे तुमच्या कामाचे नसतील, पण मी संसारिक माणूस आहे, बऱ्यापैकी वाटीन. माझ्याकडं काम घेऊन काय आलता? मला पोटाची व्यथा आहे, पोटाची व्यथा आहे. जवळ बोलिलं एक पाठीवर थाप टाकली आणि त्याचं कायमचं पोट दुखायचं संपतंय. ही निमकरोली नावाचा महात्मा या पवित्र देशात हिमालयाच्या पायथ्याला अर्जव करणारा, काशीतल्या मालकाचं, भगवान विष्णू परमात्म्याचं गोडस चिंतन करणारा महात्मा या टोकाचा विरक्ताच्या आसनावर आरूढ आहे. एवढी मोठी व्याप्ती या लोकांची आहे. म्हणून मालक पुन्हा पहिल्या कडव्यात, काका एक पुरावा सांगतो, तुमच्या शब्दाला तडाव जाऊ देत नाही. एक दोन पुरावे तुम्हाला बाहेरच्या राज्यातले सांगितले. या राज्यातले साधू किती मोठे लक्षात घ्या. याच पवित्र देशातल्या एका राज्यातल्या साधून दगडाला दूध पाजावा. एका राज्यातल्या साधून महात्म्याने पाषाणाला दगडाला दूध पाजावा म्हणून त्या साधूला थोडासा गर्व झालता. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतांची यादी किती मोठी लक्षात घ्या. काय होतं आपल्याकडे माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीनं तुळशीचे पानं चुरगाळून त्याचा रस काढून जर समोरच्याला दिला तर पुढच्याची बिमारी राहती. इतकी त्या पानात ताकद आहे. पण आपल्याच तुळशीचे पानं चुरगाळून दिले, काय येत नाही याला, आणि त्यानं त्याच्या घरून तुळशीचे पानं आणावा, असे चुरा करावा बापू, आणि त्याचे 5,000 घ्यावा, आपण मग त्याच दुखणं राहतं. हे आपल्याला नाद लागलेला आहे. घरच्याचा इटन, शेजाऱ्याचा बांगमीट. लांबचं आवडतं, लांबचं आवडतं आपल्याला. घरी जर किराणा आणला बायकोनं, सुनानं, मुलीनं, चांगली भजे, सात्विक भजे, आंघोळ करून हात धुवून निर्मळ भजे तळलेले आवडत नाहीत. ज्याचं मीठ संपलं म्हणून त्यानं बनेलच मधात टाकली. इतका त्याच्या अंगाला घाम आलता आणि त्याच्या बनेलीनं कढीला मीठ टाकायचं काम पडलं नाही. मग म्हणला कढीन भजे त्याच्या हॉटेलवरचे नंबर 1चे आहेत. मीठच नव्हतं, त्यानं बनेलच टाकली होती कढीत. हे खाची सवय लागली ना आपल्याला, त्याच्यामुळं आपण आपल्याला मानित नाहीत. बाकीच्यांना मानू नका असं म्हणत नाही. मी उत्तर दक्षिण भारतातल्या साधूंचं चरित्र सांगितलं, ऐका आपल्याकडची लोक. उत्तर भारतातल्या एका साधूला एवढी सिद्धी प्राप्त होती की तो दगडाला दूध पाजित होता. त्याला गर्व झाला. विशिष्ट प्रकारचं नाव आहे त्याचं, घरी गेल्यावर शोधा, मी सांगितलेलं बाकीच्या कीर्तनात. पण तो साधू ज्या वेळेला महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रामध्ये विटेवरच्या मालकाला ज्या वेळेला महाराष्ट्रातला एक वारकरी दूध पाजतो त्यावेळेला त्या साधूचं शरीर हलतंय. त्या साधूचं नाव होतं कान्होगोवारी आणि महाराष्ट्रातला वारकरी संत शिरोमणी नामदेवराय. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जीवी भरा भरा नाम्या सवे. नामदेवा हाती दूध प्याला. तिथून पुढे तो कान्होगोवारी नावाचा संन्यासी नाना नामदेवरायाचा उपासक झाला. तो उत्तर भारतातला होता आणि ते नामदेवराय आपल्या महाराष्ट्रातले. इतकी मोठी आवत, काय त्यांचा महिमा. पुन्हा एक पुरावा सांगतो छोटासा. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतात एवढी ताकद आहे. नाना एखादा माणसाला परमार्थात आणीत असेल नवल नाही, माणसं माळकरी करीत असेल नवल नाही, माणसाला संप्रदायात आणीत असेल नवल नाही. देहूतले मालक तुकोबाराय आणि तुकोबारायावर निष्ठा ठेवणारे संताजी महाराज जगणारे, त्यांचा व्यवसाय होता तेल काढायचा. ते तेली समाजाचे होते आणि तेल काढणारा साधू, या साधूनं तुकोबारायावर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या बैलावर प्रयोग केला. तर त्या संताजी महाराजाचा बैल तुकोबारायाचा अभंग ऐकल्याशिवाय घाणावडीत नव्हता. म्हणजे बैलाला परमार्थात आणणारी या महाराष्ट्राच्या मातीतली संत आहेत. काय त्यांचा महिमा वरून वारंवार. किती मोठी ताकद या महाराष्ट्राच्या मातीतला. नाना बुट शिवणारा महात्मा, तुमची आमची बुट शिवणारा एक महात्मा, धंदा होता पोटाचा. एक हिंदी कवी सांगतोय,
हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्खांदा. 40 वर्षे वय होईपर्यंत 20 ते 40 शिक्षणात गेला असेल, काळ सोडून द्या, शिक्षणाला सुट्टी दिली असेल आणि 20 वर्ष वय झाला असेल तर 20 ते 40 वयोगटात काम न करता मायबापाच्या संपत्तीवर जो भाकरी खात असेल त्याला हलकट म्हणलेत, त्याला हलकट म्हणले. त्यानं कामच करावा. हरी का पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. काम करावं. पोटासाठी व्यवसाय होता, बुट चपला शिवावा. आणि बुटा चपला शिवणारा एक महात्मा संत रविदास महाराज, प्रचलित भाषेत त्यांना रोहिदास म्हणतात. चर्मकाराच्या कुळात जन्मालेला साधू. या साधूला भगवान काशी विश्वनाथ या महिन्याला ज्याचं आधिपत्य त्याला भगवान शिवशंकर म्हणतात. आणि त्या भगवान शिवशंकराने संत रविदास महाराजांना त्यांच्या घरी चमडे बुडवायच्या कुंडात कंगन पाठवावा ही ताकद संत रविदास महाराजांची आहे. ते रविदास महाराज या महाराष्ट्रातले. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. सजन नावाचा खाटीक होता नाना, सजन नावाचा खाटीक, जातीनं मुसलमान, इमानदार खाटीक होता. याची भक्ती विटेवरच्या मालकाला आवडली आणि त्याच्या मापाच्या वजनात तो दगड होता. तो नेपाळ नावाच्या देशातली गंडकी नावाची गंगा, 350 गंगा आहेत. याच्यातल्या 28 गंगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यापैकी गंडकी म्हणजे प्रत्यक्ष तिच्यातले दगड विष्णू, म्हणून शासनानं त्याच गंडकीतला पाषाण काढा आणि आताची राम मंदिरातल्या मूर्ती त्याच गंगेच्या पात्रातल्या दगडाच्या आहेत. रामबाबा त्याच दगडाच्या आहेत. तिला गंडकी नावाची गंगा म्हणतात. ती नेपाळ नावाच्या देशामध्ये 58 गंगेला महत्त्व. त्याच्यातली दुसरी एक गंगा आहे चर्मनवती नावाची गंगा. त्या गंगेच्या तीरावर या देशातल्या शुहाला, मानवी शुहाला, त्याचं नाव होतं कर्ण. या कर्णाला पत्नी सापडली वृषाली या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर. आणि मग कर्णाने वंग देशात राज्य केलं, भारतातला सिंह. त्याच्यानंतर अनन्यसाधारण महत्त्व असेल गोदावरी. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पाप जाती भंगा. अनन्यसाधारण महत्त्व. अशी एक गंगा ती गंडकी. आणि त्या गंडकीच्या पात्रात जे पाषाण आहेत ते शाळीग्राम. शाळीग्राम म्हणजे विष्णू. आणि विष्णूच्या वजनात मास शिकणारा सजन नावाचा कसाई याच पवित्र देशातला आहे. काय त्याची व्याप्ती होती, चरित्र ऐका लक्षात येईल. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. एवढं मोठं टोक, एवढं मोठं टोक. हा महाराष्ट्र इतका पवित्र आहे. या लोकांचं वर्णन करत असताना या देशातली संत असतात, या देशातली महामानव असतात. वस्तुस्थिती वर्णन केलं पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, भगवान बुवा दादा पाटील वक्ता असा, ज्या पक्षाची माणसं पुढं असतील त्याचं वर्णन करायचं आणि दुसऱ्याला शिव्या द्यायचे. भंगिऱ्या तुझी ताकद नाही दुसऱ्याला शिव्या द्यायची, धुपन काढतील ती लोक. तू येडपट हेस का काय. सायकलवर बसणाऱ्यानं विमानावाल्याला दगड हाणायचेच नाही. विमानात एक जण औरंगाबादहून बसलं ते हैदराबाद माफी असावी संभाजीनगरहून बसलं होतं. हो तोंड कधी कधी चरबट. हे इतका शब्द कट करा रे. होतं वळण पडण माणसाच्या जिभेला येतच ते. इतकं चांगलं नाव दिलं तरी ते नाव आलंच बघा. विठाला विठाला. छत्रपती संभाजीनगरच्या त्या हवाई अधिष्ठानातून एक जण विमानात बसला आणि त्या संभाजीनगरहूनच एक सायकलवाला म्हणला याच्या आधी मी हैदराबादला जातो. येडपटीस का तू. चिकलठाणच्या वाड्यातच मेलं ते. त्याची सायकल तिथंच गुर फाटली ती. मला म्हणायचं भाग, वरही गेलेल्या लोकांना खालच्या लोकांनी दगड हाणायचे नाही. मोठी मोठीच असतात. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. आता एखाद्या पक्षातल्या लोकांना नाव ठेवल्यावर ह्या पक्षातले लोक आनंदी होतील, पण तिकडे गेल्यावर ते बेसरामाच्या फोकानं हाणतील. म्हणून आमच्या लोकांनी कोणालाच चोंभाळायचं नाही, कोणाचेच वरखांडे काढायचे नाही. चोंभाळायचंच असेल तर पंढरपुरातल्याला चोंभाळणं सोंबळ्या. विठाला विठाला. काय सांगू लागलो, गेलं इसरून. या पवित्र देशातली महाराष्ट्राच्या मातीतली संत इतकी टोकाची असतात. फार नाविन्यपूर्ण संत महामानव असतील.
तुमच्यातली लोक पण सामान्य नाहीत, खूप मोठी लोक समाजसेवक असतील. श्रावण महिना आहे. आता रामकाका शेवटचं वाक्य बस झालं, आता पुढं जायचं नानांना बी. माझ्या मावल्यांना तुम्हाला सांगतोय, तुमच्यातली एक बाई किती अधिकारी. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नाना या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल ते या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री सर्वात मोठं श्रीमंत रत्न काय असेल ते या देशाची स्त्री. बापू, बाबाजी, रामकाका, बाकीच्यांचे नाव पाठ नाहीत, मापासावर बरं. तुम्ही नानांचा अभिष्ट चिंतन सोहळा करता, तुम्ही त्यांना आदराचं स्थान देता. तुम्हाला नाना आवडतेत, पितृतुल्य आहेत. मी मगाशी बोलून गेलो, या परिसरातलं राजकीय क्षेत्रातलं वयोवृद्ध एक छोटेसे भीष्माचार्य आहेत नाना, तुम्हाला आवडतेत. पण एक लक्षात ठेवा, नानासुद्धा याच देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. हे मात्र लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. इतकी मोठी या देशाची स्त्री, एका पवित्र स्त्रीचं चरित्र सांगतोय. ओघात सगळ्या 2-3 सांगतोय. शेवटचा श्वास घेत असताना घोड्याच्या कानात ज्यानं सांगावा, घोड्याच्या कानात सांगावा, मला अमक्या प्रांताला घेऊन जा. त्या घोड्याचं नाव होतं चेतक. त्याच्यावर बसणारा या पवित्र देशातला राजा होता महाराणा प्रताप. त्या महाराणा प्रतापांना जन्म देणारी पवित्र स्त्री या भारतातली. राजकीय क्षेत्रात नाना 5 डॉन झाले, 5. या लोकांसारखा राजकारणात निदान गिरगावचा बाळ्या जिवंत आहे तोपर्यंत तरी या 5 लोकांसारखा जन्माला येणार नाही. तुम्हाला राग आला तरी काय फुकायचं तर फुका बाळ्याला. त्याच्यापैकी रयतेचा राजा नाना 5वा डॉन, त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि 1 नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर, मधले घरी गेल्या वाचा. पण 5वा राजा छत्रपती शिवाजी महाराज. ह्या रयतेच्या राजानं आई लेकरावर जितकं प्रेम करते, असं समाजावर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, जिच्या पोटी जन्माला आले ती राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब किती मोठी असेल, ती या भारत देशातली. महिमा सांगते स्त्रियांचा महिमा. ऐका पुढे. हा महिना आहे श्रावण महिना. या श्रावण महिन्याचा स्वामी आधिपत्य भगवान शिवशंकर आहेत. विनंती करतो सगळ्यांना, ज्याला ज्याला शेतकऱ्याची कळकळ आहे किंवा जो शेतकरी आहे त्याने हे 1-2 दिवस नाही, कायमस्वरूपी अंतःकरणात शिवजीचं स्मरण करा. कारण निसर्ग शंकराच्या हातात आहे. त्यानं डोळा उघाड्याशिवाय थेंब पडणार नाही, थेंब पडत नाही. पर्जन्ये तिथे जायते कला वायुर सुवियुगस्तते वंच यत् सर्वानाम उष्णो भयस्थितेषु चक्षुरो ललाट प्रपटलेषु नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलं नाही, हे सगळं निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे त्याला शिवजी म्हणतात. आणि त्या शिवजींचं आधिपत्य या मासात असतं. जगाला सावली देणारे शिवजी 6 पातशाह्या होत्या. 6 या 6 पातशाहीपैकी 1-2 पातशाह्यांनी या पवित्र देशातल्या 12 ज्योतिर्लिंगावर हात घातला. 6 पातशाह्या होत्या, त्याच्यातल्या 2 त्या कोणत्या होत्या घरी गेल्या वाचा. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यांनी या 12 ज्योतिर्लिंगावर घाला घातला. आणि विश्वाला सावली देणारा, विश्वाला छत्र देणारा जगाचा मालक भगवान शिवशंकर या 2 पातशाह्यांनी उघडा केला. जगाला सावली देणारे शंकर त्यांना उघडं केलं. पण जगाला सावली देणाऱ्या शंकरांना सावली दिली या पवित्र देशातली स्त्री देवी अहिल्याबाई होळकर. याच पवित्र देशातली स्त्री आहे ती. या स्त्रीचा कुठेही फोटो बघा, एका हातावर शिवशंकराची पिंड आणि वरून सावली. काय या देशातल्या लोकांचा सुद्धा किती महिमा आहे, किती पवित्र देश आहे. ते या देशातली संत किती मोठी असतात. विठोबा रखुमाई उपस्थित या प्रांताला, या परिसराला लाभलेली माझी ज्ञानोबाराय तुकोबारायची गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो.